आले पिकावरील करप्याचा जर विषय बघितला तर फायलोस्टिकिटा झिंगिबेरी ही जी काही बुरशी आहे याच्यामुळे ठिपके येतात, म्हणजे बारीक स्पॉट्सने सुरुवात होते, मग ते असंख्य ठिपके दिसतात, नंतर ते पूर्ण प्लॉट डॅमेज होतो किंवा ते पूर्ण पान डॅमेज होतं, कंद डॅमेज होतं, म्हणजे हळूहळू ते सगळं वाढत जातं. आणि दुसरं जी रायझोक्टोनिया सोलोनी जे आहे त्याच्यामुळे देखील येतं. त्याच्यामुळे तो कसा ओळखायचा, खालून करपत जातं किंवा टोकापासून करपत करपत सगळं डॅमेज होतं. म्हणजे असे 2 प्रकारचे करपा आहेत. यामध्ये देखील तुम्ही कॉन्टॅक्ट सिस्टमिक पद्धतीने फवारण्या करू शकतात. त्याच्यामध्ये कंपल्सरी सुडोमोनास बॅसिलसचा वापर आपल्याला करणं आहे. फक्त एक लक्षात घ्यायचं आहे की कुठल्याही प्रकारचा करपा हा जमिनीतल्या ओलावा, ह्युमिडिटी त्याच्यामुळे वाढत असतं आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये ते आपण चेंज करू शकत नाही, कारण की पाऊस खूप चालू आहे आणि आता हीट देखील पुढे येणार आहे, मग त्याच्यामुळे देखील ते सगळं अजून वाढणार आहे. मग वेळीच प्रिव्हेंटिव्ह वापर आपण करणं गरजेचं आहे. COCचा वापर करणं गरजेचं आहे. जीवाणूजन्यासाठी कोसड व्हॅलिडेचा वापर करणं गरजेचं आहे आणि जीवाणू बुरशी दोघांसाठी देखील मित्र जीवाणूंचा वापर करणं गरजेचं आहे. तसेच हे करत असताना आपल्याला सोबत पोषक देखील जाणं गरजेचं आहे. मग अशा वेळेस आपण स्ट्रायगोचे जे किटच्या श्रेणीतील उत्पादनं आहेत ते आपण वापरू शकतो. न्यूट्रिशनमध्ये कॅल्शियम बोरॉनचा देखील आपण वापर नक्की केला पाहिजे.